नंदुरबार जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती ही चिंताजनक आहे। 13 प्रकल्पांमध्ये केवळ 40% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। 13 प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे। भूजल पातळी ही झपाट्याने खालावली आहे, तर शेती, पिण्याचं पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। पावसाळा लांबल्याने आणि कमी पावसाच्या शक्यतेमुळे ग्रामीण भागात पिण्याचं पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। आगामी काळात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कोणत्या उपाययोजना करतं याकडे लक्ष लागलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे याचेच परिणाम आता जिल्ह्यातील जलसाठ्यावरती आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील असलेल्या एकूण 13 प्रकल्पांमध्ये अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे, तर उर्वरित प्रकल्पांमध्ये 40% जवळपास 40% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो। सध्या जून महिना उलटण्याच्या मार्गावर आहे, मात्र दमदार असा पाऊस जिल्ह्यात झालेला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात घसरली आहे आणि याचाच फटका आता भविष्यात ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यामुळे पावसाळा लांबणीवर गेला आहे, तसेच पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचेही अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। यामुळे जिल्हा प्रशासन याकडे भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईसाठी कुठल्या उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।